मोबाईल डेटाच्या अडचणीमुळे आजच्या या सत्राला सारखा येतो आहे. निर्गुण ध्यान आपण पाहतो आहोत. सगुणाला सोडून निर्गुणाची प्राप्ती होणं अवघड आहे असं समर्थ सांगतायत. कारण समर्थांच्या समोर तुमच्या माझ्यासारखा सगळा समाज बसलेला आहे. त्यामध्ये शिष्य आहेत, त्यामध्ये साधक आहेत, त्यामध्ये सामान्य जन आहेत. अशा सगळ्यांना सगुणातून निर्गुणाकडे नेण्याची प्रक्रिया समर्थांना करायची आहे. म्हणून ते म्हणतायत, सगुण पल्लवी जडता त्यासी होय सार्थकता. सगुनी जडले नसता व्यर्थची गेले. सगुणाचा आधार घ्यावाच लागेल. जे सगुण पल्लवी जडे ते सर्वथा भिन्न न पडे. ऐसी मुक्ते अपाडे तळपती पल्लवाग्री. सगुणाचे जे पल्लव आहेत त्या पल्लवावर मुक्तपणे त्याला सगुणाचं ध्यान लागलेलं आहे. तो सगुणाकडून निर्गुणाकडे आपोआप वळतो. आपण पाहिलंय प्रभू श्रीरामचंद्रांच्या पायापासूनचं वर्णन आहे. पायांची नख पाहिली, पायांचा तळवा पाहिला आणि त्यातून व्यापकतेचं लक्षण समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हळूहळू समर्थ शरीराच्या वर 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 चढत आहेत. पाय झाले, नंतर कटिप्रदेश आला, नंतर चेहरा आला. असं वर्णन निर्गुण ध्यानामध्ये आहे. समर्थ म्हणतायत, प्रबोध सिंह विवेक बळे, भव गजाची गंड स्थळे, विदारित संसार सळे महाबळी, तया सिंहाचे मुख्यमान, तैसे शोभे सानज घन, जेथे असे गुह्य स्थान, जे बोताची नये. जे गुरुचे निज गुह्य, कळल्याही बोलो नये. तेथील सुख जानकी गुह्य, सज्जन विचारी. असो ऐसे गुह्य स्थान, अच्छा दुनिया वसन, वेष्टीत शोभे जगन, कशिला जेणे. पायांच्या वरचा भाग, जांघेचा भाग समर्थ या ठिकाणी वर्णन करतायत. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की यातला गर्भितार्थ काय असेल, गूढार्थ काय असेल माहिती नाही. पण हे वर्णन असं आहे, प्रबोध सिंह विवेक बळे. विवेकाच्या रूपाने प्रबोध रूपी सिंह, विवेकाच्या आधारावर प्रबोध रूपी सिंह तो काय करतोय? भवगजाची गंड स्थळे, विदारित संसार सळे महाबळी. विवेकाचं बळ हे महान आहे. विवेकाच्या बळावर आरूढ झालेला प्रबोध रूपी सिंह भवसागर रूपी हत्तीच्या गंडस्थळाचं विदारण करतो, त्याला तोडून फोडून टाकतो. काय दृष्टांत दिलाय समर्थांनी! आपल्या कल्पनेच्या बाहेर आहेत ह्या गोष्टी. सिंह मत्त झालेल्या हत्तीवर तुटून पडतो आणि त्याच्या गंडस्थळाचा विध्वंस करतो. अंकुश कुठे असतो? गंडस्थळावर तर मारतात. भवसागर रूपी उन्मत्त झालेला हत्ती त्याचं गंडस्थळ नाश करण्यासाठी प्रबोध रूपी विवेकाच्या बळावर प्रबोध रूपी सिंह अवतरलेला आहे.
असं ते वर्णन आहे. पुढे समर्थ म्हणतायत, जे गुरूंचे निज गुह्य कळल्याही बोलो नये, तेथील सुख जानकी गुह्य सज्जन विचारी. सज्जन विचारतायत जानकीला, सुखाची प्राप्ती कुठे आहे? हा विचार सामान्यांना किंवा पटेलच सगळ्यांना अशातला भाग नाहीये. पण आपल्याला सगुणातून निर्गुणाकडे जायचंय ना, म्हणून समर्थांनी इथं हा संदर्भ दिलेला आहे. जे गुरुचे निज गुह्य कळल्याही बोलो नये, ते जे सुख आहे त्याची प्राप्ती झाल्यानंतर त्याची चर्चा कुणी करत नाही. कुठलं सुख आहे? तेथील सुख जानकी गुह्य, की जे जानकीला माहिती आहे आणि ते अत्यंत गुह्यतम असं आहे, ते सज्जन विचारतायत. असो ऐसे गुह्य स्थान, त्या ज्ञानाचं स्थान काय? असो ऐसे गुह्य स्थान, अच्छा दुनिया वसन, कापड बांधलेलं आहे. शरीरावर कुठल्याही अवयवाला वस्त्र नसलं तरी चालेल, लज्जा रक्षणासाठी वस्त्र असलं पाहिजे. असो ऐसे गुह्य स्थान, अच्छा दुनिया वसन, वेष्टीत शोभे जगन कशिला जेणे. आपल्या जांगेभोवती पितांबर कसलेला आहे, असं हे रामाचं रूप समर्थ वर्णन करतायत. तयावरी कटीसूत्र मेखला, क्षुद्र घंटिका सोजवळा, जैशा बोध सूर्याच्या कळा फाकती रश्मी. क्षुद्र दृष्टीचा वाटा, म्हणोनी नामे क्षुद्र घंटा, त्या अधोमुखे दृष्टा म्हणोनी आहे ती. समर्थ या ठिकाणी एक रूपक देत आहेत, एक दृष्टांत देत आहेत. प्रभू श्रीरामचंद्रांनी पितांबर कसलेला आहे, त्यावर मेखला घातलेली आहे, आणि ते जे कटीसूत्र आहे त्या कटीसूत्राला बारीक घंटा आहेत. त्याला शूद्र घंटिका असं म्हणलंय. त्याची उकल पुढे केलेली आहे. शूद्र दृष्टीचा वाटा म्हणोनी नामे क्षुद्र घंटा, त्या अधोमुखे दृष्टा म्हणोनी आहे ती. त्या घंटांचं मुख कुठे आहे? खाली आहे. समाधानी प्रीती जडे तैशा जडती किंकिण्या. त्यातून जो किणकिण किणकिण जो आवाज येतो आहे, त्यातून त्या आवाजामुळे साधकाच्या मनात आलेले सगळे विकल्प, सगळे प्रश्न संपतात. पुढे समर्थांनी पुढच्या कडव्यांमध्ये या चराचराची जी निर्मिती आहे, जी सृजन, समर्थांनी भाष्य केलेलं आहे. समर्थ म्हणतायत, निरावलंबी जी अवलंबिली. आलंबन कशाचंही नाहीये. आम्हाला निर्गुणाकडे जायचंय तर सगुणाचं आलंबन आम्हाला घ्यावं लागतं. अहो, आम्ही साधं कुठल्या दुकानात जाऊन उभा राहिलो, एखाद्या कार्यालयात गेलो, तर ते जे समोरचा डेस्क असेल, बेंच असेल, समोरचं जे काही फर्निचर असेल, त्यावर आम्हाला हात टेकून उभं राहावं लागतं. हे आलंबन आहे, हे स्थूळ आहे. आम्हाला आधार लागतो. आम्हाला कधी माणसांचा आधार लागतो, कधी वस्तूंचा आधार लागतो, कधी विचारांचा आधार लागतो, पण आधाराशिवाय आम्ही जगू शकत नाही. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, निरावलंबी जी अवलंबिली, नसोन इच्छा उभारिली. इच्छा आहे का काही? मनात आलेलं आहे फक्त. तेची नलिनी प्रगटली मूळ माया. पाण्यामध्ये कमळ जसं येतं त्याप्रमाणे ती मूळ माया त्या ठिकाणी स्फुरण पावली. जे निर्मळ स्वानंद जळ, जे निर्मळ होतं, कुठलाही विकार नव्हता, त्यामध्ये तरंग नव्हता वृत्तींचा, असा तो स्वच्छ असलेलं जलाशय. त्या जलाशयामध्ये
आदि अंती एकची निखळ. कुठेही त्यामध्ये वृत्ती नाहीये, कुठेही हालचाल नाहीये. परब्रह्म स्वरूप कसं आहे? निरवयव, निष्क्रिय, कुठली क्रिया रहित. अशा ठिकाणी तेथे इच्छारूप कमळ प्रगटले बळे. तयापासून कमळा पूर्वी होता संकोचला. तो गुणक्षोभे विकासला रहस्य रूपे. त्या मूळ मायेपासून ते जे कमळ वर आलेलं होतं, त्याच्या पाकळ्या सगळ्या अशा होत्या. क्रमविकास झाला आणि ती गुणक्षोभिणी माया अशी त्या सगळ्या पाकळ्या त्याच्या कमळाच्या उघडल्या गेल्या. त्याला समर्थ म्हणतात पोटरा. कणसाचा पोटरा तो उगवल्या, त्याचा विकास झाला. तो गुणक्षोभे विकासला रहस्य रूपे. तया अभ्यंतरी पत्रे सुकुमारे चित्रे विचित्रे. सुरंग रंगांची अपारे नाना वर्णे. तेची साजिरे नाभी कमळ. जे ब्रह्मदेवाचे जन्ममूळ. तया कमळाचा तळ त्याचा अंत न लागे. आणि त्या कमळापासून मग हळूहळू रंग निघाले. सृष्टीचं सृजन कसं झालं ती प्रक्रिया आपल्याला समर्थ समजावून सांगतायत. एक शांत स्वच्छ असलेलं जलाशय, कुठलाही तरंग नाहीये, कुठली हालचाल नाहीये, निखळ आहे. आदि अंत तसंच रूप आहे. ते परब्रह्म स्वरूप आहे. त्यामध्ये एक कमळ आलं. इच्छाशक्ती, कमळाची कळी आली आणि ती म्हणजे मूळ माया. ती पुढे गुणमाया झाली, गुणक्षोभिणी झाली. क्षोभ झाला, त्यातून पंचमहाभूत आणि त्रिगुण बाहेर पडले. पुढे आपण पाहिलं सगळा विकास होत 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 सृष्टीपर्यंत, पृथ्वीपर्यंत सगळं आलं. पृथ्वीमध्ये असलेलं पाणी, पृथ्वीमध्ये असलेली जमीन, त्यामध्ये असलेली बीज सुप्त रूपामध्ये, या सगळ्यांचा विकास झाला. आणि सुरंग रंगाची अपारे नाना वर्णे असं समर्थ वर्णन करतायत. आता या ठिकाणी ब्रह्मदेवाचा जो जन्मस्थान आहे ते विष्णूचं नाभी कमळ आहे. आपण शेषशाही असलेल्या विष्णूला पाहिलंय. त्या चित्रामध्ये माता लक्ष्मी पादसेवन करत असते, पायाजवळ बसलेली आहे आणि शेषाने त्याच्या फणा काढून छत्र धारण केलेलं आहे आणि भगवान विष्णू पहुडलेले आहेत आणि त्यांच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवांचा जन्म आहे. आता या ठिकाणी पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ म्हणतायत की ब्रह्मदेवाला सुद्धा असं वाटलं की आपलं मूळ शोधलं पाहिजे. या सगळ्याचं मूळ शोधता येत नाही, अवघड आहे. हे सामान्य माणसाला किती अवघड आहे. अहो, जो ब्रह्मदेव थकतो आणि परत येतो ते वर्णन समर्थ या ठिकाणी करतायत. विधी जन्मे नाभी कमळा मनी आवेश वेगळा. काय वाटतं ब्रह्मदेवाला? वेगळा आवेश आहे, वेगळा विचार आहे. पाहीन म्हणजे जन्मकुळा तर्क नळाचे बळे. मी तर्क लावतो आणि माझं जन्माचं मूळ मी शोधून काढतो. ब्रह्मदेव म्हणतायत त्या मुळा शोधन करी तो लागे दुरीचा दुरी. निर्बोजोनिया माघारी वृत्ती मुरडे. तेथोनी निघाला आपुले स्थानासी आला. काही न स्मरे बुडाला शून्यत्व डोही. तेथे मन निर्बुजले स्वामींचे स्तवन केले. सद्भाव देखोनी सांभाळिले सद्गुरु राजे. ब्रह्मदेव आपल्या जन्माचं मूळ शोधण्यासाठी त्या डोहामध्ये उतरले. काही सापडलं नाही. परत आले, थकले, निराश झाले. मग त्यांनी काय केलं? आपल्या सद्गुरूंची आराधना केली. ब्रह्मदेवाचे सद्गुरू हे विष्णू आहेत.
आणि मग ती करुणा येऊन क्यू येऊन विष्णू प्रगट झाले. कुठल्या रूपाने प्रगट झाले? हंस रूपे. समर्थ म्हणतायत, प्रगटला स्वामी राव हंस रूपे देवदेव, ज्ञान देवोनिया ठाव फेडी अज्ञानाचा, म्हणून या जन्म मुळाचा ठाव, मी पणे घेईन हे वाव, निर्बुजला ब्रह्मदेव इतर ते किती. स्वतः ब्रह्मदेवाला सुद्धा मी माझ्या जन्माचा मूळ शोधून काढतो असं म्हणणं आणि ते मूळ शोधून काढणं जर शक्य नसेल तर बापुड्या मानवी देहाला काय शक्य आहे? ब्रह्मदेवाचे सद्गुरू भगवान विष्णू हंस रूपाने प्रगट झाले. आपल्याला माहिती आहे, समर्थांनी पहिल्या समासामध्ये 12 गीतांची नावं दिली आणि त्या 12 गीतांमध्ये एक आहे हंस गीता. श्रीमद भागवतातल्या 11व्या स्कंदामध्ये ही गीता येते. 43 श्लोकांची ही गीता आहे. भगवान महाविष्णूंनी ही हंसाच्या रूपाने हे ज्ञान ब्रह्मदेवानं दिलं. त्याचा संदर्भ समर्थांनी या ठिकाणी दिलेला आहे. पुढे समर्थ म्हणतात, शोध घ्यावा हाव जेथे, मी पणे लपोणी बैसे तेथे, मी पण योगी असी पंथे मार्ग न चले. जिथं मी आलेला आहे, जिथं अहंकार आलाय, त्या रस्त्यावरून कुणीही मुळा शेवटपर्यंत जाऊ शकत नाही. संग सोडीना मी पण, म्हणून परमार्थ कठीण. समर्थांनी एक परमगुह्य आपल्याला उलगडून दाखवलंय. मीपणाचा संग सोडल्याशिवाय परमार्थाची वाट आपल्याला दिसणार नाही. किती चालत राहा, चाललो तर खूप वाटेल, दिसेलही लोकांना. अनेक लोक असे आहेत, परमार्थाचे अधिकारी आहेत, लोक त्यांना मानतात, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा गुणगौरव आहे. पण जेव्हा तुम्ही त्यांच्या व्यक्तिगत जीवनात जाऊन पाहता तेव्हा आपल्याला आपण कितीतरी पटीनं चांगले आहोत याची प्रचिती येते. या महाशिवरात्रीच्या काळामध्ये आमच्या शेजारी 10 किलोमीटरवर मरळक नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी अत्यंत पुरातन असं एक शिवालय आहे, महादेवाचं मंदिर आहे, अत्यंत पुरातन आहे. त्या ठिकाणी या महाशिवरात्रीच्या काळामध्ये 7 दिवस मोठी यात्रा भरते. आजूबाजूचे खूप लोक येतात त्या यात्रेच्या ठिकाणी. 7 दिवस यात्रा आणि त्या ठिकाणी कीर्तन असतात. रोज एक कीर्तन रात्री. मला आमचे जे त्या गावातले दूध आणून घालणारे जे आमचे दूधवाले आहेत, ते कदम नाव आहे त्यांचं, ते सांगत होते. ते म्हणाले की यावर्षी काय ह्या कोरोनामुळे काही शक्य नाही, महाशिवरात्रीचा सण नाही, यात्रा नाही, जत्रा नाही. पण ते मला बोलता बोलता असं म्हणाले की म्हणले आमची 7 दिवस असते आणि कमीत कमी 10 ते 15 लाख रुपयांचा खर्च होतो. मी म्हणलं एवढा खर्च कशासाठी? ते म्हणाले, अहो दादा, 50,000 रुपये, 60,000 रुपये, 70,000 रुपये ही बिदागी आहे. मी म्हणलं 7 दिवसाची आहे का? ते म्हणाले, अहो एक कीर्तनकार एवढी बिदागी घेतो. मी म्हणलं एवढी बिदागी कीर्तनकाराला आहे? ते म्हणाले, अहो तुम्हाला कुठल्याच जगात राहताय तुम्ही, 30-40 हजाराच्या खाली तर कुणीच येत नाही म्हणले. आणि 2 तास ठरलेले आहेत. त्या 2 तासामध्ये तुम्ही त्यांचा किती टाइमपास करता, जेवणा खाणं आगत स्वागत, तेवढाच वेळ आहे. ते विचार करणार नाहीत की तासभर माझा स्वागतामध्ये गेला, आता पुढे 2 तास मला माझं ठरल्याप्रमाणे कीर्तन केलं पाहिजे. तसं नाही, मोजून 2 तास. ते म्हणाले मागच्या वर्षी आम्हाला मोठा धडा मिळाला.
कार्यकर्त्यांनी खर्च तर सगळा मंडळाचाच होता. घर मोठं आहे म्हणून त्याच्या घरी त्यांची व्यवस्था केली. आल्याबरोबर तिकडे नेलं. अक्षता व औक्षण वगैरे केलं, चरण शाळन केलं, पाद्यपूजा केली, मध्ये बसवलं, ड्रायफ्रूट्स ठेवले, फळं ठेवली. त्यांनी थोडा एक एक घास काही घेतला असेल. तासभर गेला त्यात. ते व्यासपीठावर आले आणि त्यांनी पुढची 15 मिनिटं त्या कार्यकर्त्याचं कौतुक केलं आणि पुढच्या 1 तासात, केवळ 1 तासात कीर्तन करून ते निघून गेले. ते म्हणाले, कदम म्हणाले, आम्हाला मागच्या वर्षी मोठा धडा मिळाला. यावर्षी आता आम्ही ठरवलंय, आलं का बाबाला म्हणायचं अगोदर व्यासपीठावर चढा, कीर्तन करा 2 तास, त्यानंतर तुम्ही जेवण खाण करा. काय अवस्था आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, संग सोडीना मी पण, माझा स्वार्थ, माझ्यातला मीपणा, तो जोपर्यंत डोक्यातून जात नाही, तो जो अहंकार आहे, तो जोपर्यंत आपल्या जीवनातून निघत नाही, तोपर्यंत परमार्थ कठीण आहे. खूप फिरू आपण घाण्याच्या बैलासारखं. आता व रसवंती आहे व ऊसाची, दिवसभर तो बैल फिरत असतो, पण आहे त्याच ठिकाणावर. आमचं असं होता कामा नये. मी पण सोडिता खूण बाणे अनुभवाची. समर्थ म्हणतायत, ज्या दिवशी हा अहंकार संपेल त्या दिवशी भगवंताची प्रचिती येईल. बाणे खूण अनुभवाची. जव जव कमळ वाढे तव तव कठीणता चढे. कठीणपणे नातुडे जन्म मूळा. जीवनापासून झाले जीवनासी अंतरले. जीवनी परी स्पर्शिले नाही जीवनासी. या नाव स्वानंद जळ ते ऐलीकडे सकळ. सांडुनिया गेला नळ भूमीच्या पाठी. जीवन आणि नलिनी मिळोनिया कमळिनी. कमळिनी चाळक धनी त्या स्वामित्व नलगे. समर्थ म्हणतायत, अरे ज्या पाण्यापासून आपतत्वापासून तुझा जन्म झाला, पुढे काय झालं? काठिण्य आलं. लहान मुलाचे हात पाय किती नाजूक असतात, किती कोवळे असतात. ते वागतील तसे वाकावे तसे वागतील, वाकवावे तसे वागतील. पण जसं कठीणत्व येतं, बद्धपणा वाढत जातो. सोहम सोहम म्हणणारा जीव जमिनीवर पडल्याबरोबर कोहम म्हणायला लागतो. मग कुणीतरी त्याला म्हणतो, हो तू माधव आहे, तू महादेव आहे, तू विनोद आहे, तू रमेश आहे. आणि मग तिथून त्याचं विश्व तयार होतं. समर्थ पुढे म्हणताय, मूळ मायेचे पिसे आले घरपणाचे मिसे. पिसेपणी आपैसे पूर्णत्वपणा. पूर्णा अपूर्णाचा कळंक अपूर्णपणे लाविती लोक. अपूर्णापूर्ण विवेक कमळ कोशी. विवेकाचा परिमळ घेती संत षटपद कुळ. गुणगुणिती सकळ लोधले विवेका. परिमळ घेऊन निघाला तयास विवेक पावला. विवेकेसी अडकला तयास बंधन. यापरी नाभी कमळ उदरी ब्रह्मांड गोळ. मायोपाधी सकळ होत जाते. मूळ मायेचे पिसे. काय पिसे लावते हो ही मूळ माया? समर्थ म्हणतायत, मूळ मायेचे पिसे आले घरपणाचे मिसे. माझं घर, मी एक स्वतंत्र कोश निर्माण करतो आणि त्या कोशामध्ये राहणं मी पसंत करतो. मग त्यामध्ये माझं कुटुंब आहे, माझे मित्र आहेत, माझं एखादं मंडळ आहे, एखादी सार्वजनिक ॲक्टिव्हिटी आहे, त्यामध्ये मी रमतो. त्याच्या पलीकडे जग आहे हे मला दिसतच नाही आहे. आम्ही आत्ता पाहिलंय, मागच्या वर्षी याच काळामध्ये लॉकडाऊन डिक्लेअर झाला आणि लोक घराकडे निघाले. अहो, जी मंडळी नंतर घराकडे रस्त्याने निघाली, गाड्या बंद झाल्या, रेल्वे बंद झाल्या, बसेस बंद झाल्या,
पायी पायी निघून ते जेव्हा गावाकडे पोचले महिन्याभरानी 15 दिवसांनी, तेव्हा गावाच्या वेशी बंद केल्या लोकांनी. तुम्ही येऊ नका इथं बनवून. कोकणातला गणपती उत्सवाला सुद्धा लोकांनी येऊ दिलं नाही. ज्या घरासाठी सगळ्या जीवाचा आटापिटा केला, सगळ्या जीवनाची जी काही मिळकत होती ती घर बांधण्यात घातली, आणि शेवटी ते घर सोडून निघावं लागतं. गळीमध्ये साधना सप्ताहाच्या काळात अत्यंतिक आनंदाचा सोहळा असतो. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा दिवस गेला की वेळ लागतात घरी जायचे. केला का फोन गाडीला? गाडी किती वाजता येणार आहे? ज्यांना ठरवलेल्या गाडीत यायचे त्यांनी पैसे भरा. किंवा आपला जर एक ग्रुप असेल 10 जणींचा, 5 जणींचा, 15 जणींचा, मग तो ग्रुप काय करतो? चौथ्या दिवशी 5व्या दिवशी लगेच फोन लावतो घरी, त्या ड्रायव्हरला, त्या एजन्सीला, गाडी पाठवा. सुहास दादा आगरकर नेहमी म्हणायचे, 5वा दिवस लागला की घर घर लागली म्हणाले. तिथल्या आनंदाला घर घर लागली. आनंदाचा उमाळा जो आहे तो असा शांत होत जातो. पण तेच पहिले 4-5 दिवस काय असतं? चतुर्थी झाली की दुसऱ्या दिवशीपासून कधी एकदा इथून निघेन परत, गाडी येईल का वेळेवर, नाश्ता होईल का सकाळी निघायच्या अगोदर, किती प्रश्न आहेत. समर्थ म्हणतायत मूळ मायेचे पिसे, पिसय हे वेडेपण आहे, आले घरपणाचे निमिसे. बरं, घरी आल्यानंतर काही सुख आहे का हो? क्वारंटाईन आलास ना, घरात घेतो तुला, पण त्या रूममध्ये राहा, त्या खोलीच्या बाहेर यायचं नाही. तुझं जेवणाचं ताट पाणी सगळं तिथं आम्ही आणून देऊ, तू बाहेर येऊ नको. ज्या घरासाठी आटापिटा केला त्या घरात सुद्धा आपल्याला परक्यासारखं राहावं लागतं. काय खरंय? त्या घराचं आपलेपण खोटं आहे, घरातल्या लोकांचं आपलेपण खोटं आहे का मला जे घरातली माणसं माझी वाटतात ते खोटं आहे? निर्गुणाकडे जायचंय आपल्याला. सगुणातून निर्गुण ध्यानाचं समर्थ वर्णन करतायत. समर्थ म्हणतायत संत षटपद कुळा, जे भ्रमर आहेत ना 6 पायांचे. समर्थांनी संत स्तवन, पहिल्या दशकामधला संत स्तवनाचा समासामध्ये सुद्धा संतांना षटपद कुळे असं नाव दिलेलं आहे. या ठिकाणी संत विवेकाचा परिमळ, काय दृष्टांत पहा. हा सगळा विवेक करायचा, हे सगळं जे ज्ञान आहे, हे सगळं ज्ञान मिळाल्यानंतर मग त्याचा सारासार विचार झाला पाहिजे, आणि तो विचार नित्य असला पाहिजे. म्हणून नित्य विवेक आहे. काय शाश्वत आहे, काय अशाश्वत आहे, काय खरं आहे, काय खोटं आहे, हा नित्य विवेक केला पाहिजे. शेवटी विवेक महत्वाचा आहे. विवेकाचा परिमळ, तो गंध कोण घेत आहे? घेती संत षटपद कुळ, भ्रमररूपी संत त्या विवेकाचा मध घेतात, परिमळ घेतात, सुगंध घेतात. गुणगुणिती सकळ लोधले विवेका. परिमळ घेऊन निघाला तयास विवेक पावला, विवेकेसी अडकला तयास बंधन. पण जो त्या मला विवेक मिळालाय, मला ते ज्ञान प्राप्त झालंय असं ज्याला वाटतं तो तिथंच अडकला. परमार्थात त्याची पुढची वाटचाल बंद झाली, तात्पुरती का होईना, असं समर्थ सांगतात. सच्चित आणि आनंद हे त्रिपुटी जीवे मंद, तेची सुखानंद दोंद शोभे उत्तमाकृती. शिवशक्ती ऐक्य दिसे, देखणे स्वयंभ असे,
विशाळ वक्षस्थळ तैसे शोभे दो अंगी, वामांगी ते माया शक्ती, दक्षिण ते पुरुष व्यक्ती, दोन्ही मिळोनी आदि अंती एकची अंग. या ठिकाणी ह्या सगळ्या सृष्टीच्या सृजनासाठी, या सृष्टीच्या निर्मितीसाठी ते जे परब्रह्म स्वरूप आहे, ते जे निर्गुण रूप आहे, तेच मूळ आहे. आत्ता आपण पाहिलं की ते कसं त्या शांत तळ्यामध्ये एक कळी आली, त्यातून विकास होत गेला, कमळ झालं, अनेक रंग, अनेक पाकळ्या फुलल्या, त्यातून काठिण्य आलं, बद्धत्व आलं. पुढे संतांच्या रूपाने, ते भ्रमर रूपाने ते मध, विवेकाचा मध गोळा केला. समर्थ या ओव्यांमध्ये म्हणतात, सच्चित आणि आनंद हे त्रिपुटी जीवे मंद, शिवशक्ती ऐक्य दिसे देखणे स्वयंवासे. या ठिकाणी आपण जर पाहिलं, शिवशक्ती किंवा पुरुष आणि प्रकृतीचं एक रूपक आहे, ते समर्थ आपल्याला इथं दृष्टांत देत आहेत. वामांगिती माया शक्ती, रामाला पुढे केलेलं आहे समर्थांनी. समर्थांना सगुण ध्यान करताना सुद्धा केवळ राम दिसलेले आहेत, निर्गुणाचं ध्यान करत असताना सुद्धा केवळ राम दिसत आहेत. शिवशक्ती आहे, पुरुष प्रकृती आहे, ब्रह्म माया आहे, पण हे सगळे काय रामाच्या माध्यमातून आपल्याला दिसलं पाहिजे. वामांकारूढ सीता मुखकमल मीलल्लोचनम, आम्ही रामरक्षा स्तोत्रामध्ये म्हणतो. जिथं जिथं आपण पाहू राम पंचायतन, डाव्या बाजूला सीता आहे, उजव्या बाजूला बंधू लक्ष्मण आहे. पण ही डावी आणि उजवी बाजू वेगळी नाहीच आहे, केवळ राम आहे, केवळ परब्रह्म स्वरूप राम आहे, एकच तत्व आहे, ते दिसतं वेगवेगळं. रामायणामध्ये महर्षी वाल्मिकी म्हणतात, लक्ष्मण हा रामाचा बहिश्चर प्राण आहे. प्राण आहे, पण तो बाहेर आहे. म्हणून लक्ष्मणाने जेव्हा शरयू नदीमध्ये प्रवेश केला, तेव्हा रामाने सांगितलं की आता माझा लक्ष्मण गेला, माझा बंधू गेला, असं नव्हे, माझा प्राण गेला. त्यानंतर रामाने स्वतःला शरयू नदीमध्ये अर्पण करून घेतलेलं आहे. सीतेचा त्याग केला रजकाच्या म्हणण्यावरून, लोकांच्या वादविवादावरून. महर्षी वाल्मिकीमध्ये रजकाचा संबंध नाहीये, परिटाचा संबंध नाहीये. चर्चा आहे, प्रत्येक चौका चौकात चर्चा आहे. असं कसं झालं, असं कसं झालं? सामान्य प्रजाजन आहे, परिटाचा संबंध कुठेही नाहीये. एका परिटाचं म्हणणं काय पडलं म्हणून राम असे वागतील का? सगळ्या अयोध्येतच चर्चा आहे. रामांनी लक्ष्मणाला रात्रीच बोलावलं आणि सांगितलं की सकाळी उठल्याबरोबर तुला सीतेला घेऊन वनामध्ये सोडून यायचं आहे. लक्ष्मणाच्या कानामध्ये गरम तेल ओतल्यासारखं झालं. रामाने अगोदरच सांगितलं, मी जे सांगीन ते तुला करायचं आहे, फक्त तुला ते करायचं आहे, त्यावर प्रश्न नाही विचारायचे. डू ऑर डाय, नेव्हर आस्क वाय. आदल्या दिवशी माता जानकी एक चित्रांचं प्रदर्शन पाहून आली होती. पोटुशी येते, दिवस भरत आलेले आहेत, घरात करमेना, सासूबाई कुणी नाही आहेत, महालामध्ये त्या गावाला गेलेल्या आहेत, एकटीच आहे बिचारी. ती प्रभू श्रीरामांना म्हणाली की अयोध्येमध्ये आपल्या वनवासावर आधारित एक चित्रांचं प्रदर्शन भरवलंय, ते मी पाहायला जाऊ का?
मला जावं वाटतंय. प्रभू श्रीरामचंद्र म्हणाले, ठीक आहे, जाऊन ये. बराच वेळ माता जानकी त्या चित्रांच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी रमली आहे. 14 वर्ष कशी वनामध्ये घालवली ते सगळी चित्र समोर पाहतीये आणि ते सगळे प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येत आहेत. वृक्षवेलींनी नटलेलं ते अरण्य, पशु पक्षी त्यांची किलबिल, स्वच्छ वाहणारा पाण्याचा झरा, ती उभारलेली पर्णकुटी, हिरवीगार वनराई, हे सगळं पाहिल्यानंतर ती घरी येऊन रामाला म्हणते की मला ते दिवस आठवले आणि मला असं वाटतं की पुन्हा एकदा त्या निसर्गाच्या सानिध्यात जावं. आणि त्याच रात्री गुप्तहेरांनी खबर आणलेली आहे. रामांनी ते ऐकलं, रात्रीच लक्ष्मणाला बोलावलं आणि सीतेला नेऊन सोडण्यासाठी सांगितलं. लक्ष्मण बहिश्चर प्राण आहे, लक्ष्मणाशिवाय राम नाही. सीतेचंही तसंच आहे ना. रामांच्या तोंडी एक वाक्य आहे महर्षी वाल्मिकींच्या रामायणात. प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात, अयोध्येच्या राजा रामाने आज त्याच्या पत्नीचा त्याग केलाय. कारण तो राजा कसा आहे, प्रजानुरंजन, प्रजेचं हित पाहणार आहे. तुम्हाला कल्पना आहे का, रावणावर विजय प्राप्त केल्यानंतर ज्या पालखीमध्ये बसवून सीतेला आणण्यात आलं राम लक्ष्मणांच्या भेटीसाठी, सीतेने घुमट आणलेला आहे समोर. त्या वानरांची उडी पडली आहे. अशी कोण आहे की जिच्यासाठी आम्ही युद्ध केलं? अशी ही कोण आहे की प्रभू श्रीरामचंद्रांची अर्धांगिनी आहे? अशी ही कोण आहे की आपल्या सगळ्या कुळाचा नाश करून घेण्यासाठी रावण उद्युक्त झाला? तिला पाहण्यासाठी उडी पडली आहे. एकमेक कपी एकमेकाच्या अंगावर खांद्यावर चढतायत. खूप गर्दी झाली आहे. विभीषण हातामध्ये दंड घेत आहेत. सरका बाजूला, सरका बाजूला, सरका बाजूला, सरका बाजूला रस्ता करतायत. प्रभू श्रीरामचंद्रांनी हे पाहिलं आणि विभीषणाला सूचना केली, ती पालखी थांबाव, सीतेला खाली उतरू दे. तिला म्हणाव, तिचा समोर आलेला तो पदर आहे तो डोक्यावर घे, जेणेकरून सगळ्यांना ती दिसू दे. किती व्यापकता आहे हो, काय मोठेपण आहे रामाच्या मनाचं. प्रभू श्रीरामचंद्रांच्या तोंडचं वाक्य आहे, अयोध्येच्या राजा रामाने आपल्या पत्नीचा त्याग केलाय, परंतु ह्या रामाने सीतेचा त्याग केलेला नाही. आणि त्या दिवसापासून प्रभू श्रीरामचंद्रांच्या चेहऱ्यावरचं हास्य खंड पडला. तिथं पुन्हा ते हास्य दिसलं नाही. सीतेला सोडून लक्ष्मण आला. जेव्हा सीतेला तिथंच उतरवलं त्यांनी आपल्या रथातून, डोळे पाण्याने डबडबलेत. तो म्हणतो, बहिणी, माझ्यावर फार मोठी जबाबदारी की जी माझ्या मनाच्या विरुद्ध देण्यात आलेली आहे. मला तुम्हाला इथं वनात आणून सोडण्यासाठी सांगितलंय. सुरुवातीला सीतेला असं वाटतं की लक्ष्मण काही बोलत नाही, भाऊजी काही बोलत नाही, तर रथामध्ये चेहरा खिन्न झालाय. म्हणून ती त्यांना विचारते की तुम्हाला दादाची आठवण येते का?
म्हणून तुम्ही नाराज आहात का? पण जेव्हा तिच्या लक्षात येतं की खरं कारण काय आहे, समोर महर्षींचा आश्रम आहे, महर्षी वाल्मिकींचा दूरवर दिसतोय. आणि जेव्हा लक्ष्मणाने सांगितलं की माझे ज्येष्ठ भ्राता प्रभू श्रीरामचंद्रांनी तुमचा त्याग केलेला आहे, त्या क्षणी माता जानकी कोसळून खाली पडलेली आहे. ती सुरुवातीला म्हणते की माझा काय अपराध आहे. सज्जन हो, वार्तालाप होतो, चर्चा होते आणि शेवटी ती सांगते की मला बऱ्याचशा गोष्टी समजत नाहीत, काहीतरी विशेष आहे म्हणून मला माझ्या स्वामींनी इथं पाठवलंय. त्यांचंच योग्य आहे, त्यांना माझा नमस्कार सांगा. माता जानकीचा त्याग केला आणि जेव्हा अश्वमेध यज्ञ करण्याची वेळ आली तेव्हा सपत्नीक बसावं लागतं. गुरुजींनी त्यातला उपाय सांगितला की आपण लग्न करावं दुसरं. आपल्या पिताश्रींना 3 राण्या होत्या, आपण लग्न करायला काही हरकत नाही. रामांनी सांगितलं यज्ञ झाला नाही तरी चालेल, पण मी लग्न करणार नाही. याला काही उपाय असला तर सांगा. मग ती सुवर्णाची मूर्ती तयार करण्यात आली. ती सीतेची मूर्ती होती. जेव्हा कुशलव त्या यज्ञस्थळी येऊन रामायण गातात तेव्हा ते एकमेकांच्या आपल्या भाऊ एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहतात आणि ते प्रश्नार्थक मुद्रेनं म्हणतात, ही जी सुवर्ण मूर्ती बसलेली आहे ही आपल्या आईसारखी तर दिसत नाहीये. रामाची ही 2 अंग आहेत, पण ती 2 वेगवेगळी नाही आहेत. सांगायचा मुद्दा असा आहे की शिवशक्ती काय, आपल्याला वाटतं की हे 2 रूप आहेत, परंतु ते परब्रह्म स्वरूप एकच राम आहे. त्याचे हे 2 भाग आहेत. वामांगी ते माया शक्ती, दक्षिण ते पुरुष व्यक्ती. एकच व्यक्ती आहे, अर्धा भाग शिवन अर्धा भाग शक्ती आहे. डावी आणि उजवी बाजू सांगताना सीता आणि लक्ष्मण अशी ही 2 रूप या ठिकाणी वर्णन केले. दोन्ही मिळून आदी अंती एकची अंग. पुढे समर्थ म्हणतायत, विदेहीपणाचे कोदंड भग्न केले महाप्रचंड, तेची मुरडीव दोर्दंड ज्ञानशक्ती. तया कोदंडाचे बळे रजोगुण क्षत्रिय मुळे, छेदोनी ब्रह्मकुळे सुखी केली. ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण केवळ, विधियुक्त आचारशीळ, विवेक संयुक्त निर्मळ, भ्रांती वेगळे. पुढे सगळं वर्णन समर्थ करतायत. आणि मग या ठिकाणी परशुरामाचा संदर्भ आलेला आहे. म्हणून षष्ठावतार महाप्रतापी विचार, तेणे रजोगुण संहार बळे केला. राज्य दिले ब्राह्मणासी, आनंद झाला सात्विकासी, पुनः पुन्हा क्षत्रियासी देशधडी केले. जगी क्षत्रिय महाक्रूर, परमप्रतापी अनावर, तया निर्दाळून विचार आनंद मानी. तया विचाराचे ज्ञातेपण, ते कोदंड महाकठीण, अभंग जाणोनी पण विदेह केला. सज्जनाओ, हे जे सगळं वर्णन आहे, हे वर्णन केवळ राम, परशुराम, लक्ष्मण, सीता असं नाही आहे. जे क्रूर आहेत, जे दैत्य आहेत, ते आमच्या मनामध्ये षड्विकार आहेत. त्यांचं निर्दालन करण्यासाठी विदेहीपणाचे कोदंड भग्न केले महाप्रचंड, तेची मुरदीव दोर्दंड ज्ञानशक्ती. ज्ञानाच्या बळाने, ज्ञानाच्या शक्तीच्या बळाच्या आधारावर पिळदार बाहूंनी ते महाप्रचंड कोदंड धनुष्य त्याचा भंग केलेला आहे. म्हणून षष्ठावतार भगवान परशुरामांचा या ठिकाणी जो विचार झाला, पुढे कोण आहे, कुणाचं निर्दालन केलंय, सगुणातून निर्गुणाकडे जायचंय. खर
दूषण, ताटिका, मायावी मारीच या सगळ्यांचा पुढे विचार आलेला आहे. मायावी मारीच, मनामध्ये मोह उत्पन्न झाला. आपल्या अस्तित्वासाठी झगडणं, दुसऱ्यालाच का मला सुद्धा मिळालं पाहिजे, हा मोह आहे, मत्सर आहे, द्वेष आहे. या सगळ्यांवर विजय प्राप्त करून ज्ञानाच्या बळावर आम्हाला अहंकार रूपी महाप्रचंड कोदंड धनुष्याचा भंग करावा लागेल, तर आम्हाला निर्गुण स्वरूपापर्यंत जाता येईल. हा विचार उद्या दुपारी 3च्या सत्रामध्ये आपण पूर्ण करूया आणि निर्गुण ध्यान या लघुकाव्याची समाप्तीसुद्धा उद्या करण्याचा आपण प्रयत्न करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.